Hello, this is the My Artifact episode number 879. आजची तारीख आहे 3 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे नाही. ॲक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आणि काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही, सो याची भरपाई आपण आता करत आहे. सो काल ॲक्च्युली झालं काय, काल काय नाही, सकाळी उठलो मी, नागपूरसाठी गेलो, गाडीत बसलो. त्याच्यानंतर क्लासेस वगैरे केले. ॲक्च्युली काल कोणी आलंच नव्हतं, म्हणजे हे नाही आलं होतं. प्रोजेक्ट वगैरे बाकीचे सगळे आले होते. ड्राफ्टिंग शिकवलं होतं. ड्राफ्टिंगमध्ये ॲक्च्युली कसं आहे की आपण जे पार्ट बनवले आहे त्याची एक प्रकारे शीट थ्रू म्हणजे एखाद्या आपल्याला दाखवायचं आहे लोकांना. तर आपण 10 डाव कम्प्युटर नेऊन स्क्रीन दाखवून आपल्याला स्क्रॉल डाऊन करून तर दाखवता येणार नाही. तर ॲक्च्युली आपल्याला कसं एक प्रकारे पेपरवर दाखवायचं आहे. सो हाऊ तर मग एक टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू, साईड व्ह्यू प्रमाणे एक प्रकारे आयसोमेट्रिक व्ह्यू, साऱ्या व्ह्यू असं प्रिंटेड करून आपल्याला दाखवायचं आहे. सो ड्राफ्टिंग इज जस्ट लाईक एक प्रकारे शोईंग द वर्ल्ड कशा प्रकारे आहे. आणि इट्स अ रिअली नाईस थिंग. कारण थोडं स्टार्टिंगला थोडंसं कठीण वाटलं, म्हणजे छोटे सोपी पार्ट नाही का दाखवण्यासाठी काफी इझी आहे. म्हणजे कठीण पार्ट्स असतात ज्यांचे डायमेन्शन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्याला म्हणजे कसं की ड्राफ्टिंगमध्ये नाही का खूप जास्त डिटेलिंगमध्ये जावं नाही लागत. आता जेव्हा तुम्ही शो ऑल द डायमेन्शन दाखवता तेव्हा कम्प्युटर कसं पूर्ण डायमेन्शन दाखवते, छोटे डायमेन्शनसुद्धा दाखवते आणि काही तर डबलसुद्धा पण दाखवते. म्हणजे इथे 4 घेतलं म्हणजे एका रेक्टँगलचे एक साईड 4 आहे तर दुसरी साईड 6 आहे. तर तो कम्प्युटर कसा इकडली 4, इकडली 6, इकडली 4, इकडली 6 असे 4ही फेजेसचे डायमेन्शन दाखवते. बट इम्पॉर्टन्स काय, आपल्याला 2च डायमेन्शन, 2 डायमेन्शननी आपल्याला पूर्ण डायग्राम कळून जात असन, तर बाकीचे डायमेन्शन कसे दाखवत आहे. तर हे बस एक छोटासा पार्टचे 4 डायमेन्शन आहे. विचार कर, असे कॉम्प्लिकेटेड खूप सारे स्ट्रक्चर असतात. त्याच्यामध्ये असे डायमेन्शन दाखवणं, कधी-कधी लेंथ, अँगल, कर्व वगैरे, रेडियस, बहुत सारे डायमेन्शन असतात. आणि जेव्हा तुम्ही शो ऑल द डायमेन्शन करता तेव्हा नाही का पार्ट एवढूसा असते आणि डायमेन्शन हे एवढी मोठी दाखवते. हे इकडून-तिकडून कोपऱ्या-कापऱ्यात पूर्ण ॲडजस्ट करायला लागते. सो ते आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला कोणकोणते डायमेन्शन दाखवायचे आहे आणि कसे दाखवायचे आहे. म्हणजे जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला ती डायग्राम समजेल आणि तो प्रॉपरली ते डायग्राम रीड करेल. सो ड्राफ्टिंग इज अ प्रिटी नाईस थिंग. एक चांगली गोष्ट आहे. मला थोडंसं कठीण वाटून राहिलं आहे फर्स्ट म्हणजे हार्डली 2 दिवस 1 दिवस झाला आहे. सो प्रॅक्टिस सुरू आहे. करीब काल मी 3 असेंब्लीचे पूर्ण पार्ट्सचे ड्राफ्टिंग केली. आता थोडे कठीण पार्ट आहे त्याची ड्राफ्टिंग करायला लागते. ड्राफ्टिंगसाठी नाही का ॲक्च्युली नाही का जे आपलं पार्ट आहे ना, तो जर प्रॉपरली बनवला गेला ना, तरच खूप चांगलं बनते. आता ॲक्च्युली पहिले मी पार्ट बनवत होतो ते फक्त बस बनवत होतो. हे असं तसं इकडून सेंटर लाईन घेतली, तिकडून सेंटर लाईन घेतली, काही नाही. ना प्लेन सिलेक्शन, ना टॉप व्ह्यू, ना बॉटम व्ह्यू, बस फक्त प्लेन, फक्त तो पार्ट बनवायचा बस. बट ॲक्च्युली काय आहे की डिझाइन करायच्या वेळेस कसं आपल्याला सगळे व्ह्यू माहीत असले पाहिजे. म्हणजे आता हा एक मोबाईल आहे. आपण याला कुठून पाहून राहिलो, हा याचा फ्रंट आहे, हा याचा बॅक आहे, हा याचा टॉप आहे, हा याचा बॉटम आहे. ऑल दीज थिंग्स हॅव टू कन्सिडर. कारण आपल्याला माहीत आहे की आपण कसं बघत आहोत. बट कंपनीला थोडी माहीत आहे की याचा फ्रंट कोणता आहे, बॅक कोणता आहे. त्याला तेवढंच माहीत आहे का हा फ्रंट आहे आणि हाच दाखवला पाहिजे. जर तू हा दाखवशील तर तुझी डिझाइन रॉंग. तर काय ऑल दीज थिंग हॅव टू कन्सिडर. मी याचा पहिले विचार नाही केला आणि ड्राफ्टिंगमध्ये नाही का डिटेलिंग करायची नाही का याची खूप मोठी पंचायत होती राव. सो डिझाइन जर प्रॉपरली असेल तर खूप चांगल्याने करता येतं. सो ड्राफ्टिंग इज अ प्रिटी नाईस थिंग आणि मी याच्याबद्दल शिकलो. आता जवळ माझं क्रिओ बहुतेक खतम होऊन राहिला आहे आणि मला अजूनपर्यंत जॉब लागली नाही आहे आणि आय जस्ट फील रिअली अनकम्फर्टेबल. कारण अजूनपर्यंत जॉब लागली नाही आणि आपलं भाऊ कसं होईल, का होईल. सो मी कसं आहे, एकतर 3 ते इन्स्टिट्यूट आहे जिथे आपल्याला जॉब लावून देईन. बट एक नवीन जुगाड पण आपण तसं शोधू. वैभवचा मित्र आहे अमोल, तो पण डिझाईनमध्ये आहे आणि पुण्याला आहे. आपण इकडे थोडंसं त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करू का, माझं क्रिओ झाला आहे बा कुठेतरी वगैरे जमत असेल तर कुठेतरी चिपकून दे बा आपलं कसं तरी. 8-10 हजार रुपये जरी भेटले, एक प्रकारे स्टार्ट जरी झाला कुठून तरी, तर मग आपण प्रॉपरली ॲडजस्ट होऊ शकतो राव. हळूहळू प्रोग्रेस करत जाऊ.
तर अजूनपर्यंत मला थोडंसं नाही का बोलण्यासाठी थोडं ऑकवर्डनेस वाटत आहे. कशाला मी बोलू कसं आहे त्याच्यासोबत. कारण अमोल कसा आहे वैभवचा मित्र आणि मी अमोलसोबत इतक्या जास्त बॉन्डिंग नाही राव. बॉन्डिंग म्हणजे बोललोच नाही राव. युजुअली कसं आहे, हाय, हॅलो वगैरे कसं आहे, काय, कसं आहे, काय हे पण नाही. म्हणजे कसं मी मित्रांच्या ग्रुपमध्ये असतो आणि पूर्ण ग्रुप त्याला भेटते. सो आय जस्ट बीइंग रिअली ओके ऑल धिस थिंग्स. असं पर्सनली कधी भेटलो नाही. सो थोडंसं सांगण्यामध्ये थोडंसं हे थोडंसं आपण वैभवकडून हे काम करायला पाहिजे असं मला वाटते. राईट ना थोडंसं पेशन्स ठेव. हं? या आणि कसं आहे, की अजून एक फॅक्टर मला खूप जास्त खटकून राहिला आहे राव. तो आहे, की ॲक्चुअली मला कळून नाही राहिलं आहे, की आपल्याला आपली डेस्टिनी काय आहे? म्हणजे कसं आहे, की जेव्हा मी जॉबवर होतो, तेव्हा साला मला माहीत होतं का दिवसभर डेली आपल्याला हे जॉब करायचीच आहे आणि नंतर हे आपल्याला एक्झाम वगैरे करायची आहे. बट राइट नाऊ मी पढाई पण नाही करून राहिलो आहे आणि नुसता आपल्या जॉबसाठी प्रयत्न करून राहिलो आहे. सो हाऊ डज वी डील विथ धिस थिंग? मला वाटते, की आपण याच्याबद्दल जास्त विचार नाही करायला पाहिजे. समटाईम इट्स स्केअरी कारण थोडंसं भयानक असते राव. आपल्याला कळत नाही का करायचं का नाही. बट हळू-हळू ज्याप्रमाणे आपला पाथ क्लिअर होत जाईल तसं-तसं आपल्याला कळेल. राइट नाऊ आपल्या पाथमध्ये खूप सारा फॉग आहे. आपल्याला समोर दिसून नाही राहिलं की ॲक्चुअली काय आहे आणि हा फॉग खूपच क्लोज आहे आपल्या. जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा हा फॉग नाही का काफी दूर होता. त्यामुळे नाही का जे निअर अबाउट डिस्टन्स जे दिसून राहिलं होतं ते प्रॉपरली दिसून राहिलं. आता राइट नाऊ मला हे नाही माहीत का एका महिन्यानंतर माझं काय होणार आहे? मला जॉब भेटणार आहे का मी असंच करत राहणार आहे? ऑल धिस थिंग्स आय डोंट नो. सो कसं आहे की सो पाथ इज रिअली अनक्लिअर. सो आय डोंट नो व्हॉट टू डू. काल ड्राफ्टिंग झाली नंतर संध्याकाळी आलो. मी विचार केला राव का कसं मला दिवसभर टाईम भेटत नाही. तर मग मी विचार केला की आपण खेळायला नाही जाऊ. प्रॉपरली आपण स्वतःला टाईम देऊ. सो कसं आहे की मी घरी आलो. खेळायला तर नाही गेलो, बट नाही का आईनी दुसरे कामं सांगितल्यावर खेळायला नाही गेलं तर ए भांडे उचल, पाणी भर, झाडून टाक. म्हणजे सेम ॲज म्हणजे काहीच फरक नाही होऊन राहिला राव. म्हणजे संध्याकाळचा टाईम माझ्यासाठी आहेच नाही राव, असं वाटून राहिलं राव. सो कसं करावं का म्हणजे स्वतःसाठी टाईम काढू कसा हे नाही कळलं. जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना, तेव्हा नाही का मी एकटा होतो. त्यामुळे नाही का जो काही टाईम भेटायचा तो स्वतःचा होता. त्यामुळे नाही का मी पूर्ण टाईम माझ्या ज्या जे मेमोरीज आहे म्हणजे अशा काही थिंग्स आहेत जेणेकरून मी नाही का माझ्या फिल्मला अजून चांगलं बिकम बेटर बनवतो. सो ऑल दिस थिंग हॅव टू इमॅजिन बाय दिस मूव्ही. म्हणजे एक प्रकारे आयडिया लागते ना, कुठून तरी आयडिया भेटते. आपण मूव्ही पाहतो याच्यातून आपल्याला एक प्रकारे हळू आयडिया भेटते राव. तर ती आयडिया कसं मी खापरखेड्यात होतो तेव्हा मला खूप भेटत होता. एक प्रकारे भंडार होता. कारण मी खूप जास्त मूव्ही बघत होतो आणि खूप चांगल्याने स्वतःसाठी टाईम देत होतो. बट राइट नाऊ नाही मी स्वतःसाठी टाईम नाही काढून राहिला आहे. सो त्यामुळे कसं एक प्रकारे प्रॉब्लेम येऊन राहिली. बट हळू टाईम भेटेल. सो या ऑल दिस व्हाईल आय हॅव टू गो थ्रू दिस. या सो yes, this is it. This is the end. This is the My Artifact episode number 779. Right now we are at Wardha, Maharashtra.